मरणाची कारे मरण आवडत नाही, पण मरण आटळे. मरण कसं आहे? आटळे. आणि आपल्या मरण ध्यानात नाही म्हणून आपण बावळटवाणी वागतो. आपण लोकांचे बांध काऊन फोडतो. तुमचं वावर तितकं भरल्यावर लोकांच्या वावरात आऊत घालाव का? काऊन घालता? लोकांच्या वावरात ढोरं काऊन चारता? म्हणजे 10,000ला मसाड आणली, 1.5 लाख खालीकली, लोकांच्याच वावरात चालली. काऊन चारता? मरण ध्यानात नाही. आणि ज्याच्या मरण ध्यानात आहे ते बांध फोडीन का मसाडा सांभाळी काय करीत तू? काहीच करीत नाही. त्याला मरण दिसतं. आणि आपण बावळटवाणी काऊन वागतो? आता आम्हाला जर चाळाचे पैसे दिले असते एखाद्याने पुन्हा, तर तुमचं कीर्तन सोडून दिलं असतं. समजा चाळाचे दिले असते तर मी तसं करणार नाही म्हणा, कारण तुमचं प्रेम आहे. काय तुमचं प्रेम आहे. मग चाळाचे पैसे दिल्यावर तुमचं कीर्तन सोडणं हे कशामुळं? त्याच्या मरण ध्यानात. आणि ज्याच्या मरण ध्यानात येतो असं वागायचं नाही. आज मी जे उशीर आलो ते पैशामुळं नाही. आज गुरुवारे वैकुंठवासी गुरुवारे बळीराम बाबा यांचं मासिक श्राद्ध होतं, दुसरं श्राद्ध. आणि ते अगोदर ती सेवा घेतली होती. आणि तुमचा कार्यक्रम खरा काल असतो, पण तुम्ही काय ठेवला? आज ठेवला. मग तुम्ही जरा ऍडजस्ट केल्यामुळं दोन्ही सेवा झाल्या. विठ्ठला विठ्ठला. मरायच्या अगोदर काला घ्या. मरण आवडत नाही. आणि त्याला मरणार म्हणल्यावर त्यांनी खडग काढलं आणि यशोदेला मारण्याकरता गेला. हे कोणाला? देवकीला. घेऊन या खडग. आता तो काय मारला? हिचा 8वा मुलगा. अरे मुलापासून भीती. देईन मी पुत्र सत्य माझे मानी, ठेवा बंदी खाणीत होता. बंदी शाळेत ठेवलं. संसाराला सुरुवात झाली. 6 मुलं मारले महाराज. किती मुलं मारले? नामदेवराय म्हणतात काय ज्ञानी असेल देवकी, धन्य तिचे ज्ञान न करेची शोक, वधिता बाळक नामा म्हणे. 7व्यांदा गर्भ जराला आणि 8व्यांदा भगवान आले. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय. अष्टमीला आले. अष्टमी गोपाळ. अष्टमीच्या दिवशी भगवान अवतराला 8 वर्षाचे झाले. आई वडिलाला हितगुज केलं आणि सांगितलं, आई बाबा मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला अजनेरी गोकुळ. टाळी टाळी. देवकी म्हणते मालक 6 मुलं मारले, 7व्यांदा गर्भ जिरा. सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी, सोडा सोडा लपवाना जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. महाराज काय देवाचं चरित्र आहे. एक टोपली पाहिली, कशात न्याचं म्हणले, कसं नेता कवाड पारेकरी. पण देवाचं चरित्र त्याला म्हणते, याला चरित्र म्हणते. देवाला एका टोपलीत टेकलं आणि ती टोपली डोक्यावर घेतली. आप्याप बेड्या तुटल्या श्रंखळा, बंदाचार गळा कुल्पकोंडी, उचलिला कमळापती.
पायीचे बंधने गळती. वसुदेव निघाले, मंद मंद पडे पाऊस, वरी छाया करी शेष. यमुनेच्या पात्रात उतरले, पूर चढला चाट, त्याशी लाविला गोष्ट. महाराज तिथं माया जन्माला आलती. माया म्हणजे अघटित घटना पट्टी. वसुदेव हे नंद बाबा कवाड लावायचंच विसरले. यशोदेला पोरगी झाली, पण यशोदा झोपीतच. असं होतं का कधी? अरे अकांत जननी ये दुःखे धाय मोकली. पण वसुदेव गेले, ठेवूनिया कृष्णाजीला, माया घेऊन निघाला. मायेला घेऊन आले. माया म्हणजे संसार. माया डोक्यावर घेतली, रडे माया कर्याकांत. नामा मने उठती दूत, तातडीने जाती. कंसा सेवक कंसा 8वा जन्माला धावत आला. बहीण म्हणती दादा मुलगी आहे, हातात हिसकून घेतली आणि खडग हाणणार, ती निष्ठली. अरे म्हणली मला काय मारतो, तुला मारणारा गो तुझं लागी वधी, उपजला मजा आधी. विठ्ठला विठ्ठला. महाराज पूर्वी गोकुळात चिंता होती, मथुरेत आनंद होता, पण भगवान गोकुळात आले, चिंता ते पळाली. गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी. पहिले भगवान रोहिणीनं पाहिले, नंद बाबाला उठवलं, यशोदेला उठवलं, सगळ्या गावात कलमा झाला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावते की पुढे. नंदाच्या घरी दाटी झाली. नंदराज हे नाव नाही, ही पदवी आहे. पूर्वीच्या काळात गायीवर पदव्या होत्या. ज्याच्याकडे 1 कोटी गायी त्याला नंदराज, 9 लाख गायी नंद, 5 लाख गायी उपनंद, 10 लाख गायी वृषभानू आणि 50 लाख गायी वृषभानूवर. अशा गायीवर पदव्या. आता कोंबड्यावर पदव्या. 1 कोटी कोंबड्या नंदराज. विठ्ठल विठ्ठल नंदराज होते. आयुत गायी ब्राह्मणासी, सोडी संकल्प मानसी. गोदान, वस्त्रदान, अन्नदान. सगळ्या गावात कलमा झाला. जी बाई येई ती भगवंताला पाहायला जाई. जी पाहायला गेली ती माग फिरतच नस. दुसरी गुचंडी द्यायची. सगळे 3 वाजायलेत, लोक जेव घालायचेत, आबाळ आलंय आणि तू पाहण्यात एवढा टाइम घालती. जनाची नाही तर मनाची वाटाव तुला काहीतरी. तिला गुचांडी दिल्यावर ती म्हणायची तुम्हाला लाजा वाटाव, जनाची नाही तर मनाची वाटाव. तुमचे डझन डझन लेकर म्या कधी घरानं केलं. मोहे कुलते कौंड डोळ्या सारेल तुमच्या. बाळ सगुण गुणाचे ताण. अगं त्याचं वय का 5 वर्षाचे माझे बाळ. आणि तुम्ही घरानं सांगता अंगणी माझ्या खेळ, का लटकत घेताळ. मुद्द्यासही धरा सखे बाई, मुद्द्याशी धरोनी चोरटा. मग बायाने विचार केला, पण सापडत ना धरू जाता सापडे ना. बाया बेजार झाल्या. ती बाई काय रेट ना. एक म्हातारी म्हणली पोऱ्यो खाऊन बेजार झाल्या. म्हणली आजी म्हणती नंदाची या पुरी. आणि त्याची माय काय ऐकत नाही. ती म्हणते मला मुद्द्यास जरा. आता ह्या म्हातारीचं घर देवानं सोडलेलं होतं. म्हणले म्हातारा माणूस हे सोडून द्या. पण म्हातारी चौकात गेली. कृष्णा ते म्हणलं काय काकू, सगळ्या गावात तू कुचकुच चालली. देव म्हणलं काकू चाबरे लोक माघारी कुचकुचच करीत असते. आणि तेच चाबरे पुन्हा पाया बी पडते. काय करते ते म्हणते कीर्तन करावं तर तुम्ही हेच चाबरे. मग असे चाबरे पाहिजेत. आपल्या पैसे घेत नाहीत, आपलं पाप धुवून काढते. ती म्हणली लय गुलगुल गप्पा आण नको. रंगणी रांगत गुलगुला लय गुलगुल गप्पा आण नको. सगळ्या गावात चोऱ्या करता आल्या, पण माझ्या घरी लाग नाही झाला. देवाला राग आला. तिच्या नाकार बोट ठेवलं. काकू आज तुझ्याच घराचा नंबर. ते म्हणली कवा येशील. ते मला नेमकं सांगत नाही, उशीर पाशीर होईन, पण 2 वाजता येईन. म्हणजे तुमचं कीर्तन सोडून दुसरीकडे जायचा. तिने सगळ्या बायाला सांगितलं पोरी हो जागोजागी थांबा, माझ्या घरी येणार आहे. आवाज दिला की पळा. पोरी जाग्याच सगळ्या. हिम्मतहरी दारातच बसली. 9 कोठं बांधलेलं होतं मला. सागाचं आडं होतं. आता हिम्मतहरी दारात आणि ह्यो भीतीहून चालला. भीतीहून चालला. ते आढर गेला की वजन वाढिलो. ती आढ मोल्ड याला काय करता येत नाही. आड मोल्डर म्हातारी तोंडात बोट घातलं. यंदाच बांधलं. आणि मोल्ड कसं आहे
आता काळोखी रात्र, रात्र काळी, ह्यो बी काळा. कोण? ह्यो बी काळा, रात्र काळी, आणि ती घागर बी काळी. मिळत बसा ना कोस काय पडन काय. पण याने काय केलं, पडता पडता एक गोण्याचा डेरा धरला आणि तो पडता पडता खावला. म्हातारी चिंता करत होती, कसं पडलं असन, कसं पडलं असन. तितक्या त्याचं तोंड वाजलं. म्हातारी म्हणली, कोण आहे? तो म्हणला, काकू मी कृष्ण आहे. अरे तो इकूनच वाट पाहते मी. तो म्हणला, आपण तिकून कवाच येत नसतो म्हणला. मग काय करायला काकू? हे पडता पडता लोण्याचं गाडग सापडलं, मग लोणी खातो. म्हातारी म्हणली, पडला तरी खातो का? तो म्हणला, निवडून आल्यावर खाऊन, पडल्यावर का उपाशी राहो. महाराज, म्हातारी अशी गुलगुलू बोलली, गुचांडीला धरला आणि आवाज दिला, धावा गे बेजार झालेल्या बाया होत्या, अशा पळाल्या. महाराज, काय भक्तीची ताकद आहे सांगा. ब्रह्मांड नायक हे, जगाचा मालक हे, आणि त्याचे गालगुचे बाया घ्यायल्या. सरपंच तरी घेऊ देईन का? जगा ब्रह्मांड नायक हे, जगाचा मालक हे, आणि बाया गो चल ना तई माहित लय म्हणते सगुण गुणाचं तहानन गोजीरवानन. आम्हाला 12 घरच्या 12 म्हणती, आईच्या वाट गुचंडे, आणि का कुलती तो हरी, का कुलती देव म्हणते, देव भगवान काकू सखे, मी पुन्हा चोरी करायचा नाही. माझी आई मला मार देईल, मला आईकडे नेऊ नका. काकू मी पुन्हा तुमच्या घरी येणार नाही, मी उडबशे घालतो. कोण म्हणतो? येताळ होता का तो? ब्रह्म ब्रह्म परब्रह्म. आणि ते काकुल ते आलं, सखे मी येणार नाही, मला ऐक. पण रातच्या 12चा टाइम हो, तापलेल्या बाया, ही गुचंडी देते, ती गुचंडी देते. देव शांत झाले. रातच्या 12ला आवाज द्याला, यशोदे तुम्ही सांगा सुभासराव, रातच्या 12ला फोन आला कोणता वाटतो तुम्हाला? सप्त्याचा? काहीतरी बिघडा असंच वाटतं का नाही? रातच्या 12ला आवाज आला. यशोदेला वाटलं कोणाचं घर पेटलं, भांडणं झाले, काय झालं. ती गडबडीने उठली. महाराज, देवाला काय करतात नाही, भगवान कृष्ण तिच्यापाशी बी तयार झाली. देव म्हणले, आई मला भीती वाटायली, आवाज आला, मला तो संगी होती. अरे मोर्चा आलाय, दगड फेक होती, काय होती. ते मला काही हो, कोण्या काठाला होती, पण मला तो संघची होती. तिनं देवाला कडाला घेतलं. कोणी? विष्णू. बाया अशा तेट होत्या. आता आली की सोयच पाहायची, झिंजा धरायच्या कोणाच्या नाही म्हणतील, मुद्द्या सगळं धरा. अशा तापलेल्या बाया. नंदाचा वाडा असा उच होता. महाराज कडी वाजली की बाया तेट पुन्हा तयार. म्हणले आता आली पहा बाहेर. महाराज तिनं जे कवाड उघडलं तर तिचं पोरग तिच्या कडाला दिसलं. यायला 5वी मुद्रा लागली. मुद्रा ती 5वी. ती मनातली मनात म्हणले, तिचं पोरग तर तिच्या कडाला आहे, ह्या म्हातारीनं अंधारात कोणाचा माहिब्या धरला. एक बाई बोला ना महाराज. आता तिचं पोरग तिच्या कडाला म्हणलं, कोणाला बोलता? रंगोबाई कुंकड आलत्या, सखोबाई, सरूबाई, शांताबाई, गयाबाई. एक बाई बोला ना महाराज. मग बिघडली ती. तुमचे नवरे धाका लावित नाहीत का? तुम्हाला काम नाहीत का? रातचं बोंबलं चालल्या. इतकी बोलली यशोदा. एक बाई बोला ना महाराज. तिचं पोरग तिच्याकडे काय बोलता? बोलता येतं का? काहीच बोलता येणार. यशोदा बोलली बोलली, कवाड लावलं. यायची मुद्रा उतरली. हे म्हणलं कोण्या सटवीनं धरला का तू? रातच्या 12ला शा खाऊ घातले तिनं. मोठ्याने आलडली, धावा घे धावा. कोणी धरला? तिची गांधी कटिंग करू, गांधी कटिंग. देवाला वाटलं म्हातारीची बेजारी करतील. प्रत्येक गोपीच्या कडेला भगवान झाले. एक हिच्या कडे, एक तिच्या कडे. विठ्ठला विठ्ठला.
अशा बऱ्याच खोड्या केल्या. मग गवळणी शरण आले, यशोदे तुझ्या मुलाला सांग. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.